तर भावानो विषय काय माहिती आहे का, रोज जर एकाच कामावर जायचं म्हणलं का माझं मन नाही हो लागत. त्यामुळे मला नको वाटतं एका कामावर रोज वेगवेगळी कामं पाहिजे ती. नाही नाही पप्पू, तू आधी नाचूनच घे, तुझं नाचून झाल्यावर माझं काय असेल ते बघतो मी. अबे घर मालकानं कुठला पीओपीवाला लावला होता काय माहिती, तुम्हाला सांगतो फिनिशिंग नावाची तर कुठंच गोष्ट नव्हती. त्यातनं तर तुम्हाला सांगतो इथला क्लिप आता डायरेक्ट उघड्याच मारून टाकले होतात. ह्याचं काय करा तुम्ही सांगा कमेंट करून. जाऊ दे भाऊ, पीओपीवाल्याचा विषय सोडा, तुम्हाला तर वायरिंगचा विषय सांगतो. ही मेन साहित्य, ही न्यूट्रल आहे, ही अर्थिंग आहे, ही इन्व्हर्टर आहे, ही आपलं मेन पॉईंट आहे. आणि ही आपला पूर्ण बोर्ड दिसायला लागला, ती बोर्ड आहे आपला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ठोकाठोकी काय करायला लागलं, तर विषय काय माहिती का, 2 वेचा पाईप सोडला होता पण ह्यांनी प्लास्टर हाणून टाकलं होतं. डायरेक्ट सापडला आपला पाईप सापडला. आता कसं आहे माहिती का, ह्यातनं आपण 2 वेच्या वायरी वडून घेणार आणि वर पट्टी वडवून टाकणार. वड 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 लवकर वड, लवकर वड बे, बॉडी दाखवू नको, वड लवकर. या पप्प्याला किती वेळा सांगितलं स्प्रिंगला वायरी लावताना नीट लावायचा, पण कधीच ऐकत नाही माझं. शंभरदा सांगतो मी, शंभरदा. का 2 वेच्या वायरी वडून झालं का आपलं एकच काम राहतं, ते म्हणजे पट्ट्या बडवायच्या धाड 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 धाड. तो मला वाटायला लागलं असेल की मधनच गाडीवर कसं काय बसलं, तर विषय काय माहिती का, थोडंफार सामान राहिले ते दुकानात जाऊन आणायचं. त्यामुळे गावात आला डायरेक्ट शटर वडलं, आपलं काय सामान होतं ते घेतलं. पहिलं तर 2 चिकट टेप, 2 लाईटी आणि एक स्प्रिंग. नाही जाताना कप जाऊ वाटत नाही, त्यामुळे थोडंफार खायला घेतलं. आणि पप्पूचं बोलणं नाही का तर तुम्ही नुसतं हॅलो, पावतीचं लय अवघड आहे रे. पावती कधी मिळाली काय? सकाळी 7:30 कामावरती आलेलो ना. हा. सांडला पहिला अमृताचं गोठ्यानं खाली सांडलाय बरं का. प्यायला येत ना तर कशाला पेतं काय माहिती, एकतर खोकल्याच्या औषधासारखं लागते पण तरी पण प्यावं लागते मला. अबे एवढ्या लवकर कसं काय संपलं, मला तर वाटायला लागली कंपनीवाली काहीतरी कोची करायला लागली ती बरं का. बाद झाला भावना टाइमपास, लय वेळ झाला टाइमपास करायला लागलो. आता काय करतो माहिती का, पहिले तर आपली मेन्सची वायर वाढायची राहिली, ती म्हणजे मीटरची वायर वाढायची राहिली. त्यामुळे बाहेरच्या साईडला पाईप ड्रॉप केला, तिथनं वायर वाढायला चालू केले पप्पून आतमध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय घाण केले, तुम्हाला सांगतो विषय काय झाला माहिती का, बाथरूम मध्ये पाईपच खाली घेतला नव्हता. येड्या भोकाची कसली कटिंग करते ती, त्यामध्ये मी पण होतो कटिंग करताना. एकदाची बचकन माती खाल्ली, त्यामुळे काय केलं माहिती का, खाली नवल मारलं परच्याला पट्टी मारून टाकली खाली बाथरूम मध्ये बल्ब घ्यायसाठी. मला हे कळत नाही अशी सिच्युएशन मी आपल्या बागे कैसे आ जाता होतो. हे दोघं काय करते माहिती का, मला वर ढकलते ते बघतोस तू म्हणते ते, आम्हाला काय तिथं जायला येत नाही. वर जायचा विषय ना हो, खाली आता ना लॅब धावते येत लय बेकार वाटायला लागले बरं का. आपण पर्याय नाही दुसरा आपल्याकडे. एक तर तिथं वर बसा येत नव्हतं, त्यामुळे काय व्हायला लागलं माहिती का, पाठ दुखा लागले. त्यामुळे मस्तपैकी ह्या झोपाळ्यावर थोडा आराम केला बरं का मी. आणि नंतर ही जी पंचपक्वानाची थाळी काही आपण पप्पूसाठी घेऊन चालू होतो, पण पप्पू काय मला माहिती का, तू वर चढून तू होल्डर लावून टाक बाहेरची सगळी. मला काय होय नाही, त्याच्यामुळे ह्याला जास्त बोलता येत नाही मला, त्यामुळे असली कामाला होत असतो ह्याला मी. झाली भावनो सगळे होल्डर लावून झाली ते बरं का. आता विषय काय राहिला माहिती का, जिन्यामध्ये जी पट्टी आहे ती पण मलाच मारावं लागणार आहे, कारण पप्पू काय म्हणला माहिती का, तू कर म्हणला असलं काय काम मला जमत नाही. अबे पप्प्या तुला पट्टी मारा जमत ना तर काय जमतं, तर पप्पूनं काय केलं माहिती का, बाहेर काय जेवढे होल्डर होते का तेवढे सगळे होल्डर पप्पूनं एकट्यानं बसवून घेतले. ते काम फायनल झाल्यावरचं टोपीच. आणि नंतर आम्ही तिघं पण खदडाला बसलो. फरसाना, ककडी, गाजर काय पण आणले ह्यांनी खायला. आणि एवढ्या नरड्याला तर खाल्ल्यावर परत काय होणार आहे, त्यामुळे झोपलो निवांत. एक मस्तपैकी लांब सडक 1 ते 1.5 तासाची झोप खाल्ल्या, कारण काम काय आपल्याकडे जास्त नव्हतं परत चला. आणि हे झोपेत नव्हत्यावर काय केलं माहिती का, पहिलं तर जनरेटर चालू केलं, परत चला सगळं चालू आहे का नाही बघितलं. पण ह्यामध्ये विषय काय झाला माहिती का, पीओपीवाल्यानं कटिंग केलं नसल्यामुळे तेवढं काम राहिलं बरं का भावानं. आणि भावानं तुम्हाला जर ब्लॉग आवडला का, लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.